तर नमस्कार फूडीज द फूड व्हिडिओच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओजला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद। तर शास्त्रानुसार तुमचा ब्रेकफास्ट जर चांगला झाला तर तुमचा अख्खा दिवस नीट जातो। त्या शास्त्राला अनुसरून आज आपण पुण्यातले जे काही फेमस जे ब्रेकफास्टचे स्पॉट्स आहेत त्यांना आज आपण व्हिजिट करणार आहे। खाली पेट मिळते मग ती बत्ती नाही जलती, तुम्ही कुछ बोलो। तर जसं रोहित बोलला त्याला पण भूक लागली, मलाही भूक लागलेलीच आहे। तर गाईज आपण डायरेक्टली भेटूत आपल्या आता ब्रेकफास्ट स्पॉटला। तुम्ही बघू शकता आपण आता खरेवर रोडला आलेलो आहे। काल आपण इंस्टाची स्टोरी टाकली होती, त्याला भरघोस प्रतिसाद भेटला आणि त्यात खूप सारे पुण्यातले आपल्याला स्नॅक सेंटरची इन्फॉर्मेशन भेटलेली आहे। तर त्यातलाच एका बिपिन स्नॅक सेंटरला आपण आज आलेलो आहे। पण आपण आता इथं लोकांशी बोललो की इथं काय फेमस भेटतं टिफिनला, काय खाण्यासाठी देऊ शकतो आम्ही। तर लोकांनी आम्हाला सजेस्ट केलं की यांची काकडी खिचडी आणि वडा चटणी यांची खूपच टेस्टी आहे। लोकांच्या म्हणण्याप्रमाणे आता आपली ह्या दोन गोष्टी घेणार आहे। त्याचा रिव्ह्यू आम्ही तुम्हाला लवकरच देऊ। आपण यांची काकडी खिचडी घेतलेली आहे। ह्याच्यात कॉम्बिनेशन बघू शकता की खिचडी आणि बटाटा चिवडा वरतून टाकलेला आहे। तर ह्याचं कॉम्बिनेशन तर बेस्ट आहे। तर टेस्ट पण बेस्ट आहे का ते पण बघूया आपण ट्राय करून। आणि आपण वडा चटणी पण घेऊन आलेलो आहे। तर वडा चटणी बरोबर त्यांनी हिरवी चटणी दिलेली आहे आणि 2 बटाट्याचे वडे आहेत। तर हे आपल्याला 45 रुपीजला पडले। आपण आता याची टेस्ट घेऊया। काकडी खिचडीची टेस्ट तर लयच भारी लागते, नाथ गोळा वरती टेप एकदा नक्की ट्राय करा। जो आपला वडा चटणी ती पण मी फर्स्ट टाइम खातोय। टेस्ट एकदम बेस्ट आहे। चटणी जराशी गोड आहे, आंबट आहे आणि बटाट्या वड्याबरोबर त्याचं कॉम्बिनेशन पण बेस्ट लागतंय। तर मस्ट ट्राय करावा असा आयटम आहे। सगळ्यांनी बिपिन स्नॅक सेंटरला नक्की व्हिजिट करा। इथले 2 आयटम तुम्ही नक्की टेस्ट करा। आज आपण तुम्ही बघू शकता आता आपण फुल ब्लॉग करता करता सिटीमध्ये खूप सारे स्नॅक सेंटर फिरत होतो। तिथेच आपल्याला व्हायरल जे आहेत आपले वसंत काका ते आपल्याला तिथे भेटलेले आहेत। तर वसंत काका तुमचा काय प्रवास होता, कशी तुमची जर्नी होती, तर थोडक्यात आम्हाला सांगाल का तुम्ही? माझी परिस्थिती, मी वसंत राजाराम पवार, माझं गाव सुरूर, तालुका वाई, जिल्हा सातारा। लॉकडाऊनच्या 2 वर्ष अगोदर नातूचा ऍक्सिडेंट झाला साताऱ्यामध्ये, यशवंत पाटीलमध्ये 14.5 लाख रुपये गेले। 3-4 महिने दवाखाने करून मग ते नातू बसला नाही। नातू वारल्यानंतर दुसऱ्या वर्षी लेखाचा ऍक्सिडेंट झाला। ते लेखाचा ऍक्सिडेंट 2 नंबरचा झाला, सचिन वसंत पवार। त्याच्या 2-2.5 महिन्याने लॉकडाऊन पडलं की मग आता ते पोरं बाळांना काय करू, आता त्यांचं वडील वारले, त्यांना कोण बघतात आता। म्हणून ती 2 मुलं 2 मुलींची सूनबाई त्यांना घेऊन मुंबईला गेलो। मुंबईला बसून मग फुटपाथला बसून मी त्यांना ती काय मदत मिळते ते त्यांना त्याच्यात ते कुटुंब चालवलं। आता ते लॉकडाऊन मध्ये मला ती पहिला व्हिडिओ गेलेला माझा वसंत पवार ट्राम्पेट मुंबई गेले की ती युट्यूबला येते। आता त्याच्यात मला थोडंफार मदत मिळालेली, मला ती मदत मिळालेली मी कर्जवाल्याला देणे, त्याने 7-8 वर्षाची याद सोडून दिली। 25 लाख रुपये कर्ज होतं, त्याने याद सोडून दिली। वसंत पवार म्हणलं जसं मिळेल तुम्हाला मदत तसं तुम्ही मला थोडं थोडं देत जा। बँक कर्ज तुम्हाला माफ झाले असतं, चौकरी कर्ज, मग तिने काही याद घेतली नाही। आता तो एकदा पहिल्या लॉकडाऊन मध्ये आलो घरी निघून, थोडंफार कर्ज फेडलं, मग बँड उभं केलं की दुसऱ्यांदा लॉकडाऊन, परत बँड बंद पडला। नवरीकडची 5 माणसं, नवरदेवकडची 5 माणसं जाऊन ते लग्न डोंगरात जाऊन लग्न लावून या लागले, बँडवाली गरज सगळं गरज। मग परत मग मुंबईला गेलो, येताना मिसेसला अटॅक आला, मिसेस वारली तिथं। परत मला सांगतो आता नाती वारली। मग ही मदतीसाठी मी 4 वर्षी 4 माणसं गेले, माझे 25 लाख रुपये कर्ज थांबलेलं गडी होतं। त्या गड्यांचं 2 वर्षाचा पगार राहिलेला 7 लाख रुपये, त्या गड्यांचं असं करून 32 लाख रुपये कर्ज थांबलं होतं। कोल्हापूरला मला भेट मिळाला ट्राम्पेट, ते गणपतीची आरती वाजवलेली, त्याचं मला 3 लाख रुपये देणगी मिळाली दोन्ही जिल्ह्यातनं मला वसंत पवार। मी आता वसंत काकांची जी परिस्थिती होती ते त्यांच्या तोंडातून तुम्ही ऐकली, त्यांची काय परिस्थिती होती ते। आता स्क्रीनवरती तुमचा एक स्कॅनर दिलेला आहे, तुमच्याकडनं जेवढी आर्थिक मदत करता येईल तेवढी वसंत काकांना करा। पण आता आलोय टीएफ स्नॅक सेंटरला, जे की लोकेटेड आहे टीएफ रोड येथे। मी घेतलेले आहेत पोहे आणि प्रदीप सर आपले टी लवर आहेत, त्यामुळे त्यांनी चहा घेतलेला आहे। तर आपण पोह्याची टेस्ट करूया काय कसं आहे। हा
इथे खूप दिवस झाले मी नाश्ता करतोय आणि यांचे पोहे एकदम साधे सिंपल आहेत. सांबर वरती शेव टाकतात. रेजा पण चहाच्या बाबतीतून खूप ऐकलं होतं आम्ही की चहा एकदम मसालायुक्त चहा असतो. तो पण आपण एकदा ऑर्डर केलेला आहे. मी अर्धा घेतलेला आहे कारण ॲज अ टी लेवर आम्हाला ती हौस असते खूप चहा प्यायची. तर आपण एकदा अजून एक सिप घेऊया तुमच्यासाठी. पोहेची किंमत 20 रुपये. चहा त्याचा 13 रुपयाला भेटतो. टेस्ट वाईज एकदम बेस्ट आहे. सगळ्यांनी पोहे आणि चहाचं कॉम्बिनेशन जे वर्ल्ड वाईड फेमस आहे ते एकदा सगळ्यांनी ट्राय करा. नक्की विजिट द्या. टिळक स्नॅक्स सेंटर, टिळक रोड. पण आता आले प्रदीप सरांच्या भावकीमध्ये, जे की लोकेटेड आहे टिळक रोड येथे. ते म्हणजे पायगुडे बंधू. तर आता पायगुडे बंधू स्नॅक सेंटरमध्ये आपण आलेलो आहे. तर त्यांचं खूप सारे आयटम्स प्रसिद्ध आहेत. त्यातलं एक प्रसिद्ध आयटम म्हणजे त्यांचा उपमा, जो की पोटाला पण हलका असतो, जिरण्यासाठी हलका असतो आणि एकदम हेल्दी म्हणू शकतो आपण. जसं की रोहित सर जी मुलिक आहेत त्यांना याबाबत जास्त माहिती असेल, तर आपण आता टेस्टिंग करूया. घ्या रोहित सर, घ्या. कॉम्बिनेशन आहे पारंपरिक शेव आणि तुमचा उपमा. टेस्ट एकदम प्रॉपर आहे. जो रवा आहे त्याचा स्ट्रक्चर फील होतोय आणि जरासा स्वीट पण लागतोय. तर त्याच्याबरोबर मिरची असल्यामुळे तो कॉम्बिनेशन बेस्ट बसतो आणि स्मूथ आहे एकदम. आणि फर्स्ट टाइम रोहित सरांनी चहा ऑर्डर केलेला आहे. चहा कसा आहे? चहाची पण टेस्ट चांगलीच आहे. जेव्हा कधी तुम्ही सिटीत असाल नक्की विजिट करा पायगुडे बंधू स्नॅक सेंटरला. मी जसं बघितलं आपण पुण्यातले जे काय ब्रेकफास्ट स्पॉट्सवर त्यांना आज व्हिजिट केलेली आहे, त्यांचे रिव्ह्यू तुम्हाला दिलेले आहेत. आणि व्हिडिओच्या मध्ये जे वसंत पवार यांची जी कहाणी तुम्हाला सांगण्यात आली होती, त्यांचा स्कॅनर पण आपण तिथं मेन्शन केलेला आहे. तर प्लीज जमेल तेवढी त्यांना आर्थिक मदत करा, जेणेकरून त्यांचा जो काय कर्जाचा डोंगर आहे तो संपून जाईल आणि ते पुन्हा एकदा एका हॅपी लाईफमध्ये एंटर करतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आता पुढच्या जर्नीमध्ये.